गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आजची मॉर्निंग मस्त बिट्टूसोबत स्टार्ट करते आहे. मी आणि बिट्टू मस्त सकाळी सकाळी व्हिडिओज घेत होते, कारण की बिट्टू माझ्याकडे आला होता घरी. त्यानंतर बिट्टू आणि मी मस्त घरात बसलो होतो ना. त्याचे कपडे आम्ही भरून फेकण्यासाठी त्याच्यासोबत मजाक करत होतो आणि त्याला म्हणत होतो का त्याचे सगळे कपडे भरून आम्ही फेकून टाकतोय म्हणून. पण तो रडू लागला. तो म्हणू लागला मला माझे कपडे फेकू नका म्हणून. तरी आम्ही त्याच्यासोबत मस्त खेळू लागलो. आणि त्यानंतर हे बघा मस्त त्याला फोनवर मी कार्टून लावून दिलं होतं आणि तो इथं मस्त जेवण करत होता. त्याच्यासोबत मलाही कार्टून बघावं लागत होतं. त्याचसोबत माझी अशीच मस्ती चालू होती. तो मला म्हणू लागला काय तुम्ही माझे व्हिडिओ घेते म्हणून. थोड्या वेळानंतर मस्त आम्ही टी व्हीवर तारक मेहता बघत होतो. तर हा वाला एपिसोड खूप कॉमेडी आहे. मला तारक मेहता खूप आवडतं म्हणून आम्ही मस्त ते एन्जॉय करत होतो. त्यानंतर खाली जाऊन बघते तर मस्त इथं आजी पापड बनवू लागली. मग तिचे पण थोडेसे व्हिडिओज घेतले, कारण की ते खूप भारी पापड बनत होते म्हणून आमचे. त्यानंतर हे बघा दुपार झाली होती आणि इथं बॅग होती, तर मग त्याच्यावर मी पेंटिंग करत होते आणि त्याच्यावर मस्त क्यूट शिनचॅन काढलं. त्याला मी पेंटिंग करत होते. आणि त्यानंतर हे बघा, तर हे शिनचॅन काढलं होतं दीदीने, त्याला पेंट मी करत होते. तर मस्त याला पेंट केलं. आणि त्यानंतर हे बघा संध्याकाळ झाली होती आणि मी एकच पोळी टाकली होती, कारण की मला एकच टाकायची होती. आणि हे बघा मला चटके लागत होते म्हणून ते दीदी त्याला करू लागली. आणि त्यानंतर हे बघा हे आजी मला तिकडून बोलू लागली, म्हणे तू पोळी टाक पोळी टाक. हे बघा आता ती आली, ती मला सांगत होती कशी पोळी टाक. त्यानंतर हे बघा हे कढाईमध्ये सगळे मसाले टाकले होते तिन्ही. तर मग ते मस्त आम्ही फ्राय करत होतो. आणि तर येते आम्ही एक भाजी बनवत होतो. ती कशाची होती, ते कुडाईचा चुरा बनवत होतो. त्याची भाजी दीदी मस्त बनवत होती. आणि हे बघा मस्त मी तिचे इथं व्हिडिओज घेत होती. ही भाजी नंतर खूप टेस्टी बनली होती. ते मॅगीसारखी मला दिसत होती, पण टेस्टला पण खूप भारी होती ती. आणि त्यानंतर हे बघा मला बाहेर जायचं होतं दीदीसोबत म्हणून आमचं असं चालू होतं. तर मग मी आता बाहेर जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. मग रात्र झाली होती आणि जेवणाची वेळ झाली होती. मस्त इथं मी जिरा राईस, पोळी, शेवची भाजी मस्त पोट भरून जेवण केलं. हे जेवण मस्त टेस्टी झालं होतं. आणि त्यानंतर रात्र झाली आणि रात्र झाल्यावर आश्लेषा आली होती घरी. तर आश्लेषाने न्यू बॅडमिंटन आणलं होतं. मग तिच्यासोबत मी मस्त बॅडमिंटन एन्जॉय केलं. आम्ही नॉनस्टॉप खेळत होतो, दोघी पण मस्त खेळत होतो म्हणून मला खूप मजा येत होती. आणि शेवटी मी जिंकले होते बॅडमिंटन खेळता खेळता. आणि त्यानंतर हे बघा मस्त मजा येत होती, मी जिंकले. आणि त्यानंतर मी आणि आश्लेषा निघालो आहे असंच फिरण्यासाठी. तर मग थोड्या वेळानंतर आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तुम्ही तर रेडी झाले आहे आणि आता मी कुठे चालले, तर ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघा, तेव्हाच तुम्हाला समजणार. तर त्यासाठी आम्ही सगळेजण रेडी झालो होतो. हे बघा पप्पा, आजी, इथं माझे आजोबा मस्त दिसत होते. तर हे बघा दीदी पण मस्त रेडी झाली होती, मम्मी पण रेडी झाली होती. आणि हे बघा दीदी मस्त सिंचनची माझी पेंटिंग केलेली बॅग घेऊन रेडी होती. त्यानंतर गाडी पण आली होती आणि आम्ही मस्त गाडीमध्ये बसण्यासाठी निघत होतो बाहेर तर गाडी रेडी होती, पण घरात सगळे रेडी का नाही ते बघण्यासाठी मी घरात गेले. आणि तर सगळं रेडी होते, सगळं सामान पण पॅक होतं. आणि आम्ही सगळे पप्पा वगैरे सगळे सामान आम्ही गाडीमध्ये ठेवत होतो आमचा. आणि त्यानंतर हे बघा आमची खाण्याची पण बॅग फुल होती. आणि बघा सगळेजण मस्त रेडी झाले आणि आम्ही निघालो आहे फिरण्यासाठी. आम्ही कुठं चाललो आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच माहीत पडणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.